हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वगैरेच्या साखळीमध्ये आज मी आपणास अधिक मासाविषयी महत्वाची माहिती, पूजाविधी, नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, अधिक मास, ज्याला आपण मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतो, हा 17 मे ते 15 जून 2026 29 दिवसांचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्वसामान्य भक्तांसाठी अशक्य असलेली व्रताचरणे थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. यामध्ये अशक्य असलेली व्रताचरणामध्ये पहिलं जो आहे व्रत उपोषण. यामध्ये पूर्ण महिनाभर अन्न पाण्याचा त्याग करणे असे सांगितलेले आहे, ज्याला आपण उपोषण म्हणतो. आपल्या सर्वांना माहित असेल की राजकीय क्षेत्रामध्ये काही नेते मंडळी उपोषणाला बसतात, ते या पद्धतीने पूर्ण महिनाभर अन्न पाण्याचा त्याग करणे. दुसरा नियम, एक भुक्त व्रत, दिवसा व रात्री एकदाच भोजन करणे. मध्ये ना फळे नाही, दूध नाही, फराळाचं नाही, फक्त चहा किंवा कॉफी आपण घेऊ शकता मित्रांनो. यानंतर नक्त भोजन सांगितले आहे, म्हणजे दिवसभर अन्न पाणी न घेता सूर्यास्तानंतरच भोजन करणे. म्हणजे येथे अन्न पाण्याचा त्याग एका दिवसासाठी केलेला आहे. नंतर सायंकाळी आपल्याला जेवण घ्यायचे आहे. अयाचित व्रत, देवाला दाखवलेलं नैवेद्य तेवढाच ग्रहण करणे. वीरशैव समाजामध्ये या प्रकारे काही व्रताचरण केले जाते मित्रांनो भक्तांकडून. एखादा पदार्थ आवडला म्हणून परत मागू नये, कारण आपण एकदा देवाला दाखवला नैवेद्य तेव्हाच आपण ग्रहण करायचा, त्या व्यतिरिक्त काही नाही मित्रांनो. आता यामध्ये या 4 नियमामध्ये अशक्त व्यक्तीने वरीलपैकी एका तरी व्रताचे आचरण कमीत कमी 3 किंवा 1 दिवस तरी करावे असे सांगितले आहे मित्रांनो. एक दिवसाआड उपवास करणे पण भरपेट न खाणे, हेही एक व्रताचा प्रकार आहे मित्रांनो. केवळ फळांचा आहार घ्यावा किंवा दूध वा दुग्धजन्य पदार्थ घ्यावे, यापैकी एक आपल्याला निवडायचे. यामध्ये आपल्याला अन्न घेता येणार नाही, भाजी पोळी वगैरे, भाकरी वगैरे काही नाही. केळीच्या पानावर जेवू नये, पण रोज केळीचे पाने मिळायला हवेत. यावर थोडे सुद्धा उष्टे टाकू नये मित्रांनो, जे गजानन महाराजांनी अवतार घेऊन आपल्या सर्वसामान्य जनतेला समजावून सांगितले मित्रांनो. तर असे उष्टे अन्न जर पडत असेल तर त्या केळीच्या पानाला काही अर्थ राहणार नाही मित्रांनो, त्यावर जेवण घेण्याला. काष्ट मौन व्रत, आकार मौन व्रत आणि अर्ध मौन व्रत पाळणे, यापैकी आपल्याला जे शक्य असेल ते. काष्ट मौन व्रत मध्ये काहीही आपल्याला खानाखुणा करता येणार नाही. मौन राहणे एवढंच, आपल्याला जे आहे, जे घडते, जे आपल्याला मिळते त्याच्यावरच समाधान मानायचे, काही मागता येणार नाही. आणि आकार मौन मध्ये आपण आकार करू, आकाराने इतरांना किंवा समोरच्याला आकार रूपात दाखवून आपण ती वस्तू मागवू शकतो मित्रांनो. मला पाणी हवं आहे, जसं आपण अंगठा तोंडाला ओठाला लावून आपण मागतो तसं. तर अशा प्रकारे हे आकार मौन व्रत आहे, हे आपण करू शकता. अर्ध मौन व्रत म्हणजे वायफळ चर्चा न करता आवश्यक तेवढीच शब्द बोलायचे. चर्चा म्हणता येणार नाहीत, पण शब्द बोलायचे कामापुरते तेवढे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे मौन व्रत पाळायचे आहे मित्रांनो. मिठाचा त्याग करणे, मग ते कुठल्याही असो, संदैव मीठ असो, काळे मीठ असो, पांढरे मीठ असो, समुद्र मीठ, त्याचा पूर्णपणे त्याग करायचा आहे. म्हणजे आज ज्याला आपण अळीव असं जेवण आपण म्हणतो त्याला. रोज तांबूल दान केल्यास सौभाग्याची प्राप्ती होते. आता या तांबूल दानामध्ये नागवेलीची 2 पाने,
बदाम, खारीक, खोबरे, पैसा, सुपारी, लवंग, वेलची वगैरे हा पूर्ण तांबूल प्रकार आलाय मित्रांनो. यामध्ये जे आपण विशेष पूजेमध्ये, षोडोपचार पूजेमध्ये देवतेला दाखवतो, तो तांबूल आपल्याला रोज दान करायचा, कोणाला ना कोणालाही. तर हे आपल्याला अशक्य असे वाटते मित्रांनो. जमिनीवर झोपणे, अंथरूण नाही, पांघरूण नाही, उशीचा वापर नाही, काही नाही, सरळ जमिनीवर झोपणे, हेही थोडेसे अशक्य वाटते. पादत्राणांचा त्याग करणे, बाहेरचे असो, घरातले असो, स्नानगृहातले असो, शौचालयाचे, सरसकट सर्व प्रकारचे पादत्राणे वर्ज करणे. म्हणजे 1 महिनाभर पूर्ण आपल्याला पादत्राणांचा त्याग करायचा आहे, ते घालायचेच नाही. आपले केस व नखे काढायचेच नाही पूर्ण महिनाभर. तर अशा प्रकारे हे अशक्य असलेली व्रते या अधिक मासामध्ये सांगितलेली आहेत मित्रांनो. जर आपल्याला जर वाटत असेल की मी हे व्रत करू शकतो, हा नियम पाळू शकतो, तर आपण अवश्य करा. त्याचे स्वागत असणार आहे. भगवंत आपले स्वागत करतील मित्रांनो. पण शरीराला त्रास देऊन नंतर मग तो मोडण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. सहन नाही झाले तर, भूक सहन नाही झाली तर. कारण आपण कामावर जाणारे व्यक्ती असतो, स्त्री असो, पुरुष असो, शाळकरी मुले असो, कोणी असो मित्रांनो, काही ना काही काम आपल्याला असते. आपण रिकामी नसतो मित्रांनो. तेव्हा हे अम, रिकामे राहून किंवा काही काम न करता व्रताचरण करणे हेही योग्य नाही मित्रांनो. कुठल्याही प्रकारचे काम आपल्याला थांबवायचे नाही, नोकरी असो, व्यवसाय असो. ते करत करत करतच आपल्याला या नियमांचं पालन करायचे, जर शक्य होत असेल तर. अन्यथा नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अधिक ज्येष्ठ मासासंबंधी जो व्हिडिओ आहे, जे व्रताचरणे आपल्याला अशक्य आहे असे या व्हिडिओत सांगितले. तर हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.